नमस्कार, मी अक्षय नेरुरकर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि 4-5 दिवसाच्या सतत मुसळधार पावसामुळे कोकणात सगळ्यांका झोडपूनच काढल्या ना पावसानं, आणि स्पेशली शेतकऱ्यांका झोडपून काढल्या ना। म्हणजे आता एक जवळपास 5 ते 6 दिवस कंटिन्यू पाऊसच चालू आहे, आणि कुठल्या शेतकऱ्यांसाठी ते तर चांगला, म्हणजे तरव वगैरे करतात त्यांच्यासाठी तर चांगला, तरव्याची वगैरे जी शेती करतात त्यांच्यासाठी तर चांगला, तर भुईमुगाची वगैरे शेती करतात ना, भुईमुग वगैरे, तर त्यांच्यासाठी हो पाऊस त्यांना नको आहे। म्हणजे आता थोडे दिवस 4-5 दिवस पाऊस भरपूर लागला ना, तर पुढचे दिवस जे असतील ते पाऊस कमी लागत, मग ते दिवस त्या बाकीच्या शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत। तर खै पाणी येईल सगळीकडे भरपूर, इकडे म्हणजे व्हाळ वगैरे ते तोडुंब एकदम भरान वाहतात। तर आता आपण तिकडे जातलो बघू। तर सुरुवातीक पहिलं आपण पोईपच्या धरणापासून स्टार्ट करूया। पोईपच्या धरणावर जाऊन बघूया पाणी किती येईल आता, त्याच्यानंतर मग आमच्या गणेश मंदिराकडे, म्हणजे हे बघा ही एस-टी घ्या, मालडी एस-टी, त्याच्यामुळे बहुतेक कुठेतरी पाणी, म्हणजे बागायताच्या ब्रिजवर पाणी नाही, तरी पण आपण बघून येऊया बागायताच्या ब्रिजवर पण किती पाणी येईल आता। आता सकाळपासून तर इतर बाकीची दुकानं बंदच होती, कारण पावसात बाजारात पण कोण नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्यांची दुकानं जवळपास सगळ्यांनी बंदच ठेवली, आणि आता थोडी दुकानं उघडली आहेत। संध्याकाळची जरा गर्दी असतं बाजारात म्हणून। तर त्याला व्हिडिओ आपल्या सुरुवात करूया, आणि इकडनं आपण पहिले पोईप धरणावर जाऊया आणि तिकडनं बघूया पाणी किती येईल आता। एकमेव माणूस असो रिक्षेत पण रेनकोट घालून बसतोय बघा। एका तुम्ही ओळखत असतीलच, आपलं रिक्षावालं सुनील काका, तर रिक्षेत पण रेनकोट घालून बसता, खाली पॅन्ट नाही घालत, फक्त वरचा टॉप घालता तो। ही आपली बाजारपेठा, रस्त्यावर तेवढा पाणी दिसत नाही, कारण नवीन गटरा झाली आहे, त्याच्यामुळे गटरात अर्धा पाणी जातं आणि अर्धा रस्त्यावर येतं, म्हणजे थोडंसं कमी जातं, कारण नाक्यावर आपल्या अजून मोरी झाली नाही, त्याच्यामुळे। हे आपलं दत्त मंदिर, इकडनं आपली पोईपची बाजारपेठ स्टार्ट झाली आहे। आपल्या पोईपचं नाको, तर मित्रांनो मी आता धरणावर इलाय, आणि तुम्ही बघू शकता हे बघा, रस्त्याक एक जवळजवळ ईदभर पाणी राहिला, रस्त्याक टच होता, बहुतेक सकाळी येऊन पण गेला असत। सकाळी इलेला का पाणी? सकाळी पाणी इलेला, वरती गेला, वरनं गेला। हे बघा या साईडीक तुम्ही बघू शकता पाणी किती फोर्स होतो। आणि ह्या बाजू का ना, ह्या समोर आपल्याला दिसतात धरण उन्हाळ्यात किती सुकताना, ही पण मी तुमका व्हिडिओच्या शेवटला लिंक देतोय, जे मी अगोदर पण केलेलं आहे धरणाच्या विषयी। तर हे बघा जवळजवळ ईदभर गॅप हा, आणि तुम्ही बघू शकतास। जर अजून पाऊस रात्री जर मोठं इलो तर नक्कीच ओव्हरफ्लो होऊ शकता। सकाळी बहुतेक इलेला रस्त्यावरून गेला पाणी, पुढे पण जाऊन तुमका मी दाखवते तिकडे जाऊन किती पाणी आता। या धरणाना काही वर्षापूर्वी इकडनं पॅक केलेला होता, पण ओव्हरफ्लो धरण झाला ना, म्हणजे भरपूर जर पाणी इला ना, तर इकडनं तर वरना वाहत होता, आणि आजूबाजूच्या नंतर मग बाकी सगळीकडे पाणी तर वरती जिथे म्हणजे लोकवस्ती आहे त्या वस्तीमध्ये शिरत होता, त्याच्यामुळे इकडनं फोडल्या नाही धरण अर्धा। ते बघा थोडासा धरण तिकडे फोडलेला, आणि जो धरणाचा दरवाजा ना तो त्या साईडला मी तुमका जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, जी मी तुमका त्या व्हिडिओची लिंक शेवटला, म्हणजे ह्या व्हिडिओच्या शेवटला लिंक देते त्याची। तर इकडे पाणी बघा किती येईल आता।
तर मित्रांनो आता आपण गणपती मंदिरकडे जाऊया, म्हणजे आमच्या फॅक्टरीत जो रस्तो जाता ना तिकडे जाऊन आपण बघूया तिकडे पाणी किती हिला. आता आय थिंक म्हणजे जवळपास ब्रिजवरूनच क्रॉस होत असताना आपण तिकडे जाऊन बघूया नक्की कितपर्यंत पाणी हिला. आता तर मित्रांनो ह्यो आपलो नागो गेलो किरण बाजारपेठचो. पुढे आता आपल्या गावचा फॅक्टरीकडे. तर ही आमची गाडी आणि पुढे दिसतात ते फॅक्टरीत जे कामाक येतात वर्कर लोक ती, तर त्यांची गाडी आहेत सगळे पुढे. त्याच्यावरून लक्षात येतं तिथे माझ्या बाबांची पण गाडी आहे समोर. आणि दुपारी भरपूर फोर्स होतो जेव्हा मी बघितलेलं येऊन, पण आता कमी झालो. आपण ब्रिजवरच आहे पाणी. बघूया आपण आता बघा या समोर दिसतात आपलं गणेश मंदिर आहे. याच्यावर पण मागे एक ब्लॉग बनवलेलो आपण. आणि हे बघा पाणी किती आता. हयच ढोपराच्या वर लागला, ढोपरापर्यंत येईल पाणी. हे बघा. आणि ब्रिजवर पण पाणी बघा किती आता, भरपूर पाणी आहे. जो समोर दिसता तो आपला एक ब्रिज आहे, लक्षात येणार नाही कोणाच्या. तर ह्यो जो आहे ना वरती, ह्यो ब्रिजवर जेव्हा पाणी येतं तेव्हा फॅक्टरीतल्या लोकांका जाऊसाठी ह्यो जो साकव आहे छोटंसं तो साकव केलेलो आहे. तर त्याच्यावरून आपण बघूया पाणी किती आता. मित्रांनो हे एवढा पाणी कमी आहे, म्हणजे बागायतातल्या ब्रिजवर तेवढा पाणी नसतला. म्हणजे ब्रिजवरून जात नाही कधी पाणी. ब्रिजच्या अलीकडे आणि पलीकडे जो रस्तो आहे ना त्या रस्त्यावर पाणी येतं. तर आपण तिकडे जाऊन बघूया किती पाणी येतं. आय थिंक रस्त्यावर पाणी नसतला, कारण कमी झाला असतला. दुपारी पाणी येलेला पण आता कमी झाला असतला. तर आपण तिकडे जाऊन बघूया पाणी कितीचा येईल आता. ते जे आपल्या समोर मोटरसायकली दिसतात ना लागलेले, तिकडे पाणी येतं भरपूर. म्हणजे त्याचं वडाचं झाड ना उंच, त्यासून भरपूर पाणी येतं. आणि आपलं काय उत्तम का काय ना पाणी किती येईल आता बघू गेलंय. तर ह्याचा आपल्या बाजूक दिसताना तो गणेश घाट केलेला होता बघा. गणपती विसर्जनासाठी गणेश घाट केलेला. तर त्याच्या आजूबाजूक पण पाणी, आणि इताना पाणी असा तिथपर्यंत जातं त्या वडाच्या झाडापर्यंत. आणि हे थोडंसं स्लोप आहे ना त्याच्यामुळे ब्रिजवर पाणी येत नाही कधी. तो ब्रिज थोडं उंच आपल्याला दिसता तो, आणि तिकडे स्लोप आहे त्याच्यामुळे साईडला तिकडे पाणी येतं. आणि तसंच त्या बाजूक पण पाणी येतं पुलाच्या पलीकडे. तर आत्ता पाणी नाही आहे इकडे, पण भरपूरच पाणी येईल आहे बघा. तुमका तर आपण दाखवते मी ब्रिजवरून. ह्या बाजूक तळामळा झालेला सगळा, स्पीडली एकदम पाणी जातं भरपूर. आणि ह्या बाजूक पण बघा, ह्या बाजूक ती जी आपल्या झाडी दिसतात त्या झाडीच्या पलीकडे आहे ना लोकांची ऊसाची शेती वगैरे आहे. तर तिकडे पण पाणी भरपूर घुसलं आहे बघा. ती स्पीडली पाणी जातं बघा. एवढं फ्लो आहे पाण्यात. हे पण भरपूर पाणी येईल. मित्रांनो तुम्ही बघू शकतास तो बघा पाण्याचा स्पीड बघा किती आता. आणि ही सगळी ऊसाची शेती आहे. तिकडे माड वगैरे आहेत लावलेले, आणि बरीचशी लोकांची शेती आहे इकडे जी पाण्याखाली गेली आहे. तर आता पीक येत की नाही ह्यात आता प्रत्येक त्या शेतकऱ्याकच माहिती. समोर ते बघा ते कुंपण पण घातलेलं आहे, त्याच्यात पलीकडे पण पाणी आहे. म्हणजे बघितलंच तर सगळीकडेच पाणीच पाणी आहे. आणि ह्यो आपलं रस्तो म्हणजे ह्याचा पाणी आहे ना तर रस्त्याच्या किती लेवलला बघा. बघा इकडे पाणी आणि इकडे रस्तो आहे दिसता तो.
तर समोर ते एक असं कोणाचं तरी घर पण आहे, त्याच्या तर खड्यातच पाणी आहे पूर्ण. तर चला पुढे आपण कट्टा रोडला पण एक ब्रिज लागतं, तिकडे बघूया. तिकडे पण ओव्हरफ्लो होता पाणी, तर तिकडे पण बघूया आपल्याला दिसता काय. आणि हा बघा इकडे पण बघा पाणी किती आता, या रस्त्यावरच पाणी आहे पूर्ण. आपण म्हणतो तो मस्जिद तिटा म्हणजे जकात तिटा. आणि ह्यो जो रोड आहे ना ह्यो कट्ट्याक जाता, मध्ये आपल्याक गोळवण लागतं आणि गोळवण मार्गे कट्ट्याक जाता. तर त्याच्यामध्ये पण आपल्याक एक ब्रिज लागतं सुरुवातीचंच, तिकडे पण बघूया. हा बघा ह्या जा ना ह्या पाटकरवाडीमध्ये गेलो ह्यो रस्तो, ह्याच्या खाली रस्तो जो त्या रस्त्याक जॉईंट झालो पुढे. तर तिकडे पण पाणी भरपूर आहे बघा. आणि आता परत पावसाक सुरुवात झाली आहे भरपूर. आणि या बाजूक लोकांची शेती पण आहे, ती पण पूर्ण पाण्याखालीच गेली आहे. ही बघा तुम्ही बघताच बाजूक रस्त्यावर बघा पाणी किती आता. म्हणजे दोन्ही साईडला पाणी आहे भरपूर, ह्या पण साईडला आणि ह्या पण साईडला. आणि इकडे तर हा विजेचा पोल पण आहे, त्याच्यातच पाणी शिरलं आहे बघा. विजेच्या पोलाच्या खालीच एकदम पाणी पूर्ण साठलेला. मित्रांनो वडाच्या पाटमधलंच ह्यो एक ब्रिज हा छोटंसं, ते पण बघा किती खूप लांबपर्यंत पाणी इलेला. ब्रिज तर पुढे आपल्याला दिसता तो, आणि तिकडे कोणाचा तरी आवाज येता, आपण तिकडे बघूया जाऊया. आता तर ढोपरापर्यंत पाणी इला माझ्या. जाऊक पण तिकडे भीती वाटता, थैसून तरी किरडू येत आणि घनस येत आणि चावात तर बहुतेक सगळे आंघोळ करू गेले आहेत. बघूया आपण पुढे जाऊन त्या ब्रिजवर पाणी कितीसा तुमका दाखवते. बघा किती पाणी आहे बघा. आणि फोर्स तर एवढं आहे ना. आणि इकडे आपल्या वाडीतली मंडळी आहेत ना, सगळे मित्र एन्जॉय करतात इकडे. गोव्या गेल्याचा फील होता काय रे? गोव्या गेल्याचा फील होता, मजा करतात इकडे. हे माइलस्टोनच ना, त्यांना पाय लावून इकडे बसले आहेत मस्तपैकी, मजा मजा करतात. कधीपासून हा पाणी? आज सकाळपासून. पुढे खोला काय रे? दोरी लावून ठेवलास पुढे ती? भावान गेले तर रात्री बघूया किती खोल आता. हा तेवढा गळोभर पाणी हा. उडी मार बघूया एक. तिच्या मारी टोपी एन्जॉय, मजा 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 करतात. माझ्या घरचं जवळ असतं तर मी पण इकडे मजा करू का दिला असते. मस्त वाटतं इकडे, सॉलिड पाणी आहे. हे मारुडी काय शाबास. जास्त खोल पण पाणी नाही पुढे, त्याच्यामुळे काय एवढा काय बुडाक होणार नाही. तिकडे पाय लागतात खाली, आणि त्यांनी दोरी लावून ठेवलेली आहे सेफ्टीसाठी एक. तो बघ उलटो प्यावता कसो. हे कुर्ल्यांका जातास काय नाही? कुर्ल्यांका जातास कावतत. तो हे गेलो तुमचं आणि माणूस. असे माणूस हवे. पाऊस भरपूर पडता म्हणून घरात बसून राहण्यापेक्षा एन्जॉय त्या पावसात पण एन्जॉय करायची आपण. मजा मजा.
मित्रांनो सगळीकडसून फिरान इलंय मस्तपैकी तुमका दाखवले धरणावर किती पाणी इला तर दाखवले तुमका गणेश मंदिराकडे किती पाणी इला तर दाखवले बागायतात पण दाखवलंय आपल्या वडाच्या पटच्या पहिल्या ब्रिजवरचं पण दाखवलंय आणि आतमध्ये बौद्धवाडी जातात ना त्या पण पहिल्या ब्रिजवरचं दाखवले तुमका मी पाणी। तर आजूबाजूच्या आपल्या विरण बाजारपेठेच्या पंचक्रोशीतली अजून अशी बरीच ठिकाणं ज्या ठिकाणी पाणी येतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमका अजून कुठलं ठिकाण बघूचा जा पावसात जो आजूबाजूचा जो नजारा असतो तो कसं होतो बघूचा तुम्ही कुठलं ठिकाण बघूचा तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुमका ही आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय।